मी सुधीर शेट्टीला म्हणलं हा म्हणजे हायकोर्ट मधून लगेच फोन आला की 10 तारखेला निवडणूक ती लागलेली आहे, मरण लांबवता येतं, मृत्यू आढळतो त्या दिवशी दुसरा काही तुम्ही पळावाटा काढणं हे काढणं, आडनाव बदलून निवडणूक लढले सभापती लिंबोरे पाटील आहेत त्यांनी लावला. आता स्वतः दिलेल्या राजीनाम्याला सुद्धा म्हणले ही माझी सही नाही. राजकारण तुम्ही बी मिली गेली 20 वर्ष आलं माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणात, सगळी मंडळी राजकारणात 2-2 पिढ्या राजकारणात केलेल्या आहेत, पण कुठेतरी नीतिमत्ता कुठेतरी प्रामाणिकपणाचं अधिष्ठान हे राजकारणाला समाजकारणाला असलं पाहिजे. राजकारणाला कोणत्या थरावरती जाऊन राजकारण करायचं, अण्णांच्या बाबतीत जे झाले ते काय तालुक्यात नवीन नाहीये कुणाला. जो कोणता तालुक्यातला एखादा कार्यकर्ता विद्यमान आमदारांच्या दिलीप मोठ्यांच्या विरोधात एखादी भूमिका घेईल त्याच्यावरती इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करायची. मग त्याच्यामध्ये तुम्ही राजू शेट्टीवाडेकरांचं मागच्या 2 वर्ष उदाहरण पाहिलं असेल की मी कोणाला घेऊन येणार, एक पत्रकार परिषद घेऊन सगळं उघडं पाडणार आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार. त्याच्यानंतर भगवान शेठ पोकरकरांच्या बाबतीत कोणता तो कायदा काहीतरी कायदा नावही नाही सांगता येत आमच्या आकारात, त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार. त्याच राजू दवडेकरांच्या घरी तुम्ही चहा प्यायला, त्याच भगवान शेठ पोकरकरांच्या मांडीला मांडी लावून बसले. राजकारणामध्ये एखाद्या विरोधात गेलं की त्याला इतकं टार्गेट करायचं, परंतु इतरांच्या बाबतीत तुम्ही केलं ते आमच्यासारखा समजू शकतो. परंतु ज्या आप्पासाहेब सातकरांच्या आशीर्वादानं पुण्याईनं 2004ला आपला राजकीय जन्म झाला, त्या आप्पासाहेब सातकरांच्या वारसांवरती जरी आज अण्णा इथं सातकर गटाचे पवार गटाचा आहे, अण्णांचा आणि आमचाही रमेश पवारला सभापती करताना संघर्ष झाला, परंतु आम्ही खाजगीतही बोलताना सांगतो की बाकीच्या व्यक्तींचं सोडून द्या, परंतु हिरामन अण्णा सातकर हा माणूस त्याच्या तत्वांशी प्रामाणिक आहे. आणि अशा माणसावरती तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन संस्था संविधानाच्या मार्केट कमिटीचं आता काय खेळखंडोबा केलाय, पंचायत समितीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती झाली, ती आपली कॉलेज खेडचं त्याच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत एकही संस्था तुम्ही तशी सोडत नाही. मग नक्की करायचंय काय? बाजूचा आंबेगाव तालुका आहे, तिथेही खासदार 15 वर्ष शिवाजी आबाराव पाटील आणि वळसे पाटील 2 मोठे मातब्बर नेते होते, पण त्यांच्याकडे कधी तिथं कारखान्यामध्ये त्यांचा वाद झाला, बाजार समितीमध्ये वाद झाला. राजकारण हे तत्वांचं असेल तर संस्था टिकतील, आणि संस्था टिकल्या तरच तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. परंतु संस्थाच मोडीत काढायच्या, संस्था अडचणीत आणायच्या, आणि त्या संस्था अडचणीत आणून करतो मी आहे ना, मी मला दिलीप मोहिते म्हणतात मी असं करीन, मी आमदार आहे, तो मी हा भल्या भल्यांना चुकलेला नाही, तो मी फार अडचणीचा आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. का आज कुरळीत बनले की मला निवडणूक लढायची नव्हती, परंतु मला मंत्रीपदाची शपथ घे. मी आज तुम्हाला सांगतो की हे सगळे म्हणतात महायुतीचं सरकार येणार, तुम्ही निवडूनच येणार नाही तर मंत्री कसं? महायुतीचं महाविकास आघाडी सरकार यायला मी एवढा मोठा नेता नाही की राज्यात काय होईल, परंतु ह्या तालुक्यातल्या जनतेचा आम्हाला चांगला कानूस आहे. तुम्हीच निवडून येणार नाही, तुम्ही 50,000 फरकाने पडणार आहे, तर तुम्ही मंत्री कसे काय होणार? त्यामुळे तालुक्यातल्या संस्था टिकल्या पाहिजे. तालुक्यातल्या कार्यकर्त्याला जो कोणत्या संस्थेवर काम करत असेल त्याला तिथं त्याच्या स्वायत्त काम करून दिलं पाहिजे. तुमचा सभापती त्याला काम करतो ना बाजार समितीमध्ये मोकळेपणाने, आणि ते मोकळेपणाने काम करून नाही दिलं म्हणून तुम्ही परवा दिवशी पाहिलं असेल 10 संचालक एक बाजूला आलेले, वर्षभरात तुमच्या कामकाजाला कंटाळले लोक 3 संचालक आमच्या बरोबर आले. का? एकाधिकारशाही हुकुमशाही याला कंटाळल्यामुळे तुमच्या बरोबर असलेली लोक आमच्या बरोबर आली. त्याला काही कारण आहेत ना, त्यांना जर स्वायत्तपणे काम करून दिलं असतं तर त्यांनी तिथं गुन्हेगारी काम केलं असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला तुम्हाला सांगायचंय की 8 दिवसापूर्वी एक सोशल मीडियात गाणं फिरत होतं, बाप तो बाप रहेगा, आणि एक काय ते मगाशी मी सांगितलं ते मी एकटा बास. तुम्ही एकटे जरी असले तरी ही सगळी एकजीव आहे, ही एकजीव परेच तुमच्या विरुद्ध आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे आणि तुमचा बंदोबस्त करणार आहे.